कडकडणारं ऊन, कोरडी पडलेली धरणी आणि आता हवामान खात्याचा हा सर्वात मोठा इशारा. यंदा मान्सून आपल्याला रडवणार का? महाराष्ट्रात पाऊस मोठी दांडी मारण्याची शक्यता. बळीराजाच्या चिंतेत भर घालणारा हा विशेष व्हिडिओ पाहूयात. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागानं म्हणजेच IMD ने मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर केलाय. पण हा अंदाज बळीराजाची झोप उडवणारा आहे. यंदा महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. जून ते सप्टेंबर या संपूर्ण हंगामात देशात केवळ 90% पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र ज्या मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात येतो तिथे पावसाची मोठी तूट जाणवणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात 43% कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच आपल्या कोरडवाहू शेतीचा कणा असलेला मान्सून कोअर झोन धोक्यात आलाय. संकट एवढ्यावरच थांबत नाही. जून महिन्यातही महाराष्ट्रात कडक उन्हाच्या लाटा येतील. दिवसा तर सोडाच, पण रात्रीचा उकाडाही जीवाची लाही लाही करणार आहे. या सगळ्या मागे एल निनो नावाचा राक्षस कारणीभूत ठरण्याची दाट शक्यता आहे. कमी पावसामुळे शेती, पिण्याचं पाणी आणि वीज निर्मितीवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच आता राज्य सरकारनं पाण्याचं नियोजन आणि शेतीसाठी आपत्कालीन आराखडा तयार करावा असे स्पष्ट निर्देश हवामान खात्याने दिलेत. यंदाचा मान्सून परीक्षा पाहणारा ठरणार आहे. आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणं गरजेचं ठरेल. संकट मोठं आहे, कारण एल निनोचा हा धोका केवळ शेतीपुरता मर्यादित नाही, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर करू शकतो. म्हणूनच निसर्गाच्या भरवशावर न राहता आता आपल्याला थेंब थेंब पाणी जपून वापरावं लागणार आहे. यंदाचा मान्सून आपल्या सगळ्यांचीच परीक्षा पाहणार आहे. त्यामुळे सतर्क राहा आणि पाण्याचा अपव्यय टाळा. या संपूर्ण परिस्थितीवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा. धन्यवाद.